अनोखं प्रेम भाग 27. सकाळी शिवम जेव्हा सुहानीच्या रूम समोरून जात होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की सुहानीच्या बेडरूमचा दरवाजा उघडा आहे. त्याने न राहून आत डोकावून पाहिलं तर सुहानी आपल्या बेडवर शांतपणे झोपलेली होती. तिने थोडी हालचाल केली आणि कूस बदलायला लागली, पण ती बेडच्या खूप कडेवर झोपलेली असल्यामुळे खाली पडणार तो शिवमने तिला पकडलं आणि अलगदपणे तिला व्यवस्थित झोपवलं. तो तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होता. त्याला सुहानीबद्दल पुसटशा आठवणी येत होत्या. तेव्हापासून त्याच्या मनात सुहानीबद्दल ओढ निर्माण व्हायला लागली होती. तिची काळजी वाटायला लागली होती. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. शेवटी स्वतःला सावरून तो उभा राहिला आणि रूम बाहेर निघून गेला. काही वेळाने सगळे नाश्त्यासाठी खाली आले. सुहानीने आईला त्यांची मेडिसिन आणून दिली. शिवमला समजत होतं की सुहानी त्याच्या परिवारासाठी खूप काही करत होती आणि त्या बदल्यात तिला फक्त दुःखच मिळत होतं. त्याने कौतुकाने सुहानीकडे पाहिलं. त्यांची नजरभेट झाली. सुहानीला शिवमच्या नजरेत आता थोडा बदल दिसायला लागला होता. तो आता रागाने किंवा चिडून तिच्याकडे पाहत नव्हता, तर त्याच्या नजरेत एक कौतुक होतं, सौम्य भाव होता. ते बघून तिला खूप बरं वाटलं. आज सुहानीच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते, कारण दुसऱ्या दिवशी शिवमचा वाढदिवस होता आणि त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी ती खूप एक्सायटेड होती. पण तिला विश्वास होता की शिवम वाढदिवस सेलिब्रेट करू देणार नाही. त्यामुळे ज्यावेळी रोहित आणि दिशा शिवमच्या वाढदिवसाची प्लॅनिंग करत होते तेव्हा ती गुपचूप बसली होती. ते बघून रोहित आणि दिशा सुहानी जवळ आले आणि तिच्याकडे काही प्लॅन आहे का म्हणून विचारायला लागले. मग सुहानीने बोलायला सुरुवात केली. इतक्यात शिवम तिथे आला आणि चोरून त्यांचं बोलणं ऐकायला लागला. हे बघा रोहित आणि दिशा, शिवम वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी कधीच तयार होणार नाहीत. ते कधी कुणाच्या पार्टीत जरी गेले तरी तोंड पाडून उभे असतात. तेव्हा ते बर्थडे सेलिब्रेट काय करतील? सुहानी सरळ म्हणाली. पण रोहितने सुहानीशी पैज लावली की जर दादा वाढदिवस साजरा करायला तयार झाला तर? त्याचं बोलणं ऐकून काही वेळ विचार करून सुहानी त्यांच्याशी पैज लावायला तयार झाली. सुहानी आपल्या बाजूने बोलत नाहीये, या उलट ती त्याला नावं ठेवत आहे. हे पाहून का कोण जाणे, पण शिवमला कसंसच झालं. त्याला फार वाईट वाटलं. न राहून शिवम रागाने आत आला आणि सुहानीकडे टशनने पाहायला लागला. सुहानीही त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला वाटत होतं की शिवमने त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आहे आणि आता ती लगेच आपल्याला तोंडावरच बर्थडे साजरा करायला नाही म्हणून सांगतील. म्हणून ती शांत उभे राहून त्याच्या बोलण्याची वाट पाहत होती. असं वाटतंय कुठल्या तरी गोष्टीवर चर्चा चालू होती. काही महत्त्वाची गोष्ट होती का? शिवम काहीच माहिती नसल्यासारखा म्हणाला. सुहानीने नर्वस होत नकारार्थी मान हलवली. रोहित आणि दिशाही काहीही कारण सांगायला लागले. रोहित, खरं खरं सांग, काय चालू होतं? शिवम गंभीरपणे म्हणाला. दादा, ती काय आहे ना, तुला तर माहीतच आहे की तुझा वाढदिवस येतोय. आम्ही म्हणत होतो की तुझा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करायचा. शेवटी रोहितने धाडस करून खरं सांगितलं. सगळ्यांना ठाऊक होतं की शिवम नाही म्हणूनच सांगेल, पण झालं उलटच. रोहित, उद्याच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर. उद्या रात्री पार्टीची तयारी करा. शिवम सुहानीकडे पाहत म्हणाला. ते ऐकून सुहानी शॉक झाली. रोहित आणि दिशा खूप आनंदले. शिवम सुहानीला लूक देऊन तिथून निघून गेला. सुहानी अजूनही आश्चर्याने शिवमच्या दिशेने पाहत होती. शिवम आपला वाढदिवस साजरा करायला तयार झाला होता. यामुळे सुहानी खुशही झाली आणि इमोशनलही झाली. त्या दिवशी सुहानी आणि दिशा शॉपिंगला गेले आणि बर्थडे पार्टीसाठी खूप सारी शॉपिंग करून आले. सुहानी खूप उत्साहाने सगळं काही करत होती. शिवमच्या वाढदिवसाच्या पार्टीची जोरदार तयारी सुरू झाली होती. रात्री बरोबर 12ला सुहानीने आणि सगळ्या परिवाराने सोबत शिवमच्या रूममध्ये जाऊन त्याला उठवलं आणि सर्वांनी एक सुरात त्याला बर्थडे विश केलं आणि त्याला आपापले गिफ्ट दिले. सुहानीने त्याच्यासाठी कपडे आणले होते, जे त्याला दुसऱ्या दिवशी घालायचे होते. ते शिवमला फार आवडले. शिवमने थँक्यू म्हणत स्माईल करत ते गिफ्ट घेतलं. आई आणि बाबांनी त्याला शूज गिफ्ट केले, तर दिशा आणि रोहितने त्याला परफ्यूम गिफ्ट केले. शिवम आपल्या बेडवर उठून बसला आणि सगळ्यांचे आभार मानले. मग ते सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. सुहानी सकाळी लवकर उठली आणि तयार झाली. ती शिवमच्या बर्थडेसाठी खूप एक्सायटेड होती. ती कॉफी घेऊन शिवमच्या रूममध्ये आली. तेव्हा शिवम वॉशरूममध्ये आंघोळ करत होता. तिने कॉफी टेबलवर ठेवली. तिच्या लक्षात आलं की ती रूम खूप अस्ताव्यस्त झाली होती. हे शिवम पण ना
स्वतः तर खूप रुबाबदार दिसतात, पण रूम कशी करून ठेवली आहे? तिने टेबलवरील सगळ्या फाईल्स, सगळी पुस्तकं व्यवस्थित आपापल्या जागेवर ठेवून दिली. शिवमचे शूज त्यांच्या जागेवर ठेवून दिले. बेड व्यवस्थित केला. शिवमला घालण्यासाठी तिने घेतलेले कपडे, त्याचा रुमाल आणि वॉलेटही बेडवर काढून ठेवलं. तेव्हा कुठे ती रूम चांगली दिसायला लागली. आता दिसते ना ही शिवम मेहराची रूम, सुहानी स्वतःशीच म्हणाली. आणि इतक्यात तिला शिवमची चाहूल लागली. त्यामुळे ती पटकन रूमच्या बाहेर गेली आणि दाराआड लपून बघायला लागली. शिवमला आपली रूम नीटनेटकी पाहून खूप आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं की हे सगळं त्याच्या सर्वंटने केलं आहे. त्याने पाहिलं की समोरच्या टेबलवर कॉफी ठेवलेली आहे. त्याने जाऊन तो मग घेतला आणि एक घोट पिऊन पाहिला. ती कॉफी त्याला आवडली. त्याला आश्चर्य वाटलं की सर्वंटने या सगळ्या गोष्टी इतक्या छान प्रकारे कशा काय पार पाडल्या. शिवम निवांत बसून कॉफी एन्जॉय करायला लागला. सुहानीला हे बघून हायसं वाटलं की निदान शिवमला तिच्या हातची कॉफी तरी आवडली. ती हळूच रूममध्ये आली आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिला बघून शिवम उठून उभा राहिला आणि स्माईल करत तिला थँक्यू म्हणाला. इतक्यात त्याच्या लक्षात आलं की बेडवर सुहानीने गिफ्ट दिलेला ड्रेस काढून ठेवला आहे. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे सगळं सर्वंटने नाही तर सुहानीने केलं आहे. त्याने गालात हसत पुन्हा एकदा सुहानीचे आभार मानले. ते बघून सुहानीला आश्चर्य वाटलं की त्याला न सांगता त्याच्या रूममध्ये आल्याबद्दल शिवम तिच्यावर रागवला नाही. उलट त्याची रूम आवरल्याबद्दल तिचे आभार मानले. काही हरकत नाही म्हणत तिने त्याला स्माईल दिली आणि आनंदाने ती आपल्या कामासाठी खाली निघून गेली. शिवम काही वेळाने तो सूट घालून खाली आला. त्यात तो अजूनच हँडसम दिसत होता. खाली सर्वांनी त्याला बर्थडे विश केलं आणि तो त्या सूटमध्ये खूप हँडसम दिसतोय म्हणून कॉम्प्लिमेंट दिली. शिवमने सुहानीकडे पाहिलं. तिने लाजत इशाऱ्यानेच त्याला कॉम्प्लिमेंट दिली. शिवमने गालात हसत तिच्याकडे पाहिलं. नाश्ता करून आईबाबांचा आशीर्वाद घेऊन तो ऑफिसला गेला. त्या दिवशी आईंनी शिवमला ऑफिसला जाऊ दिलं कारण शिवमची खूप महत्त्वाची मीटिंग होती आणि शिवम ऑफिसला गेल्यावर दिवसभर सगळ्यांना निवांत पार्टीचं सगळं अरेंजमेंट करता येणार होतं. सगळ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. त्यांनी मिळून हॉल खूपच सुंदर सजवला. ते पाहून सुहानीला खूप समाधान वाटलं. तिला तर विश्वास बसत नव्हता की शिवम इतक्या सहजासहजी वाढदिवस साजरा करायला तयार होईल. ती खूप आनंदात होती. तिने शिवमसाठी खूप सुंदर चॉकलेट केक स्वतःच्या हाताने बनवला. सगळ्या गोष्टी शिवमला आवडतील अशा होत्या. शिवम दिवसभर ऑफिसमध्येच होता. तो मीटिंगमध्ये बिझी असला तरी त्याचं मन घरी काय तयारी चालली असेल याकडे लागलं होतं. संध्याकाळी शिवम जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याला वाटलं होतं की सगळीकडे खूप आवाज आणि गोंधळ असेल, पाहुणे जमले असतील आणि घर लाईटने उजळले असेल. पण त्याला आश्चर्य वाटलं की घराच्या बाहेर आणि आतही सगळा शुकशुकाट होता. बाहेरचे दिवेही लागलेले नव्हते. त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्याच्या मनात धाकधुकही सुरू झाली. तो दरवाजाची बेल वाजवायला लागला. इतक्यात त्याच्या लक्षात आलं की दरवाजा उघडाच आहे. त्याला आता टेन्शन आलं. घाबरतच त्याने दरवाजा उघडला आणि आतमध्ये आला. आत सगळा काळोख पसरलेला होता आणि कसलाही आवाज येत नव्हता. त्याने नर्वस होऊन पुन्हा एकदा आईला आवाज दिला आणि अचानक सगळे लाईट लागले. घरात त्याची फॅमिली आणि सगळे पाहुणे जमलेले होते आणि सगळे हसत आणि टाळ्या वाजवत त्याला हॅपी बर्थडे विश करत होते. सगळ्यांना सुखरूप पाहून त्याच्या जीवात जीव आला. आई आणि बाबा हसत पुढे आले आणि त्यांनी शिवमला विश केलं. शिवमही आनंदाने त्यांच्याकडे गेला. त्याने दोघांचाही आशीर्वाद घेतला आणि त्यांना मिठी मारली. दिशा आणि रोहितनेही येऊन शिवमला विश केलं. शिवम हसत त्यांना थँक्यू म्हणाला. मग दादा कसं वाटलं सरप्राईज? रोहित म्हणाला. तुम्ही तर मला घाबरवलंच होतं, शिवम तक्रारीच्या सुरात म्हणाला आणि हसायला लागला. त्याचे डोळे आपसुकच सुहानीला शोधायला लागले. इतक्यात त्याला समोरून सुहानी केक घेऊन येताना दिसली. सुहानीने ब्लॅक कलरची सुंदर नेटेड साडी घातली होती. साजेसा मेकअपही केला होता. केस मोकळे सोडले होते. ब्लॅक साडीत ती खूप आकर्षक दिसत होती. शिवम मंत्रमुग्ध होऊन सुहानीकडे पाहतच राहिला आणि त्याच वेळी अचानक त्याला ती रात्र आठवली जेव्हा त्याने सुहानीचा पार्टीमध्ये अपमान केला होता. त्या दिवशी ती अशीच तयार झाली होती. शिवम भानावर आला. त्याचा चेहरा उतरला होता. तो गडबडला आणि सुहानीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागला. सुहानी लाजत आणि हसत केक घेऊन शिवमजवळ आली. त्याने ते विचार बाजूला सारून केककडे पाहिलं. केक खूप छान वाटत होता. शिवम, सुहानीने दिवसभर राबून तुझ्यासाठी हा केक बनवला आहे.
त्याबरोबरच पार्टीची सगळी तयारीही तिनेच केली आहे, आई कौतुकाने म्हणाल्या. शिवमने सुहानीकडे कौतुकाने पाहिलं. ते बघून सुहानीच्या चेहऱ्यावर लाजेची लाली आली. तिने लाजून खाली पाहिलं. तिचं ते लाजणं शिवमला खूप गोड वाटायला लागलं होतं. तो क्षणभरासाठी तिच्यात हरवूनच गेला. आईंच्या आवाजाने शिवम भानावर आला. आईने शिवमला केक कट करायला लावला. शिवमने होकार देत सुहानीकडे एक कटाक्ष टाकला. सुहानीने केकवर कॅन्डल्स लावल्या आणि शिवमच्या केक कट करण्याची वाट पाहायला लागली. शिवमने खाली वाकून मेणबत्तीवर फुंकर मारली आणि त्याला ते क्षण आठवले जेव्हा त्याने आकाशात आय लव्ह यू सुहानी हे नाव तयार केलं होतं. त्याने चमकून सुहानीकडे पाहिलं. सुहानीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत त्याला केक कट करायला लावला. शेवटी शिवमने केक कट करायला सुरुवात केली. सर्वांनी हॅपी बर्थडे सॉन्ग म्हणून त्याला बर्थडे विश केलं. शिवमने आधी आईबाबांना आणि मग सुहानीला केक भरवला. तिनेही शिवमला केक भरवला. दोघंही आनंदाने एकमेकांकडे पाहत होते. शिवमच्या मनात सुहानीबद्दल ओढ वाढत चालली आहे हे त्याला जाणवत होतं. केक कापून झाल्यावर सगळे कपल्स एकमेकांचा हात धरून डान्स फ्लोअरवर गेले. शिवम तिरक्या नजरेने सुहानीकडे पाहत होता. त्याला तिच्याजवळ जावं आणि तिच्याशी बोलावंसं वाटत होतं, पण त्याची हिंमत होत नव्हती. सुहानीला तर शिवमसोबत डान्स करण्याची अपेक्षाच नव्हती, म्हणून ती आपली पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्यात गुंतली होती. इतक्यात आईंनी सुहानीला हाक मारली, म्हणून ती आईंकडे गेली. आईंनी शिवमला आणि सुहानीला डान्स करण्याचा इशारा केला. सुहानीच्या हृदयाची गती वाढली, पण तिला वाटलं की शिवम तिच्यासोबत डान्स करायला तयार होणारच नाही. पण हे बघून तिला आश्चर्य वाटलं की शिवमने आईंच्या बोलण्याला नकार दिला नाही. उलट तो सुहानीकडे पाहत तिच्या दिशेने निघाला. सुहानीच्या हृदयाची गती आता कमालीची वाढली. शिवम तिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि त्याने आपला हात तिच्यासमोर केला. सुहानीच्या चेहऱ्यावर लाजेची लाली आली. तिने शिवमकडे पाहिलं. तो तिच्याकडेच पाहत होता. सुहानीला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिने लाजत हळुवारपणे आपला हात त्याच्या हातात दिला. त्याने तिच्या डोळ्यांत पाहतच हळूच तिला जवळ ओढलं आणि डान्स फ्लोअरवर घेऊन गेला. तिला अलगदपणे जवळ ओढत त्याने आपला हात तिच्या कमरेवर ठेवला आणि तिचा हात आपल्या खांद्यावर ठेवला आणि तिला पकडत त्याने हळुवारपणे तिच्यासोबत डान्स करायला सुरुवात केली. सुहानीनेही त्याच्यासोबत ताल धरायला सुरुवात केली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेले होते. आसपासच्या वातावरणाचा दोघांनाही विसर पडला होता. अचानक शिवमला त्या डान्सची आठवण आली जेव्हा त्याने डान्स करताना सुहानीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला होता. डान्सच्या प्रत्येक मूव्हबरोबर त्याला आठवत होतं की त्याने कशी सुहानीची फजिती केली होती. तिच्या चेहऱ्यावरच्या वेदना, दुःख त्याच्या मनाला आघात करत होत्या. तो इतका अमानुषपणे तिच्याशी वागला होता, परंतु तरीही ती त्याच्यावर इतकं प्रेम करते हे पाहून त्याला स्वतःचाच राग येत होता. शिवम विचारात हरवलेला होता. सुहानी प्रेमाने शिवमकडे बघत होती. तिच्या डोळ्यांत असलेलं प्रेम पाहून शिवमचं मन पाघळत होतं. शेवटी टाळ्यांच्या गजराने दोघंही भानावर आले. सुहानी लाजत स्टेजवरून धावत खाली आली आणि आईंच्या गळ्यात पडली. आई त्यांच्यासाठी खूप खूप खुश होत्या. शिवमही तिथे आला. तो खूप कन्फ्यूज झाला होता. डोक्यात विचारांचा काहूर माजला होता. आईने त्या दोघांना आशीर्वाद दिला. पाहुण्यांनीही शिवम आणि सुहानीच्या डान्सबद्दल त्यांची स्तुती केली. त्याला सांगितलं की त्याची आणि सुहानीची जोडी खूप सुंदर आहे आणि शिवम खूप लकी आहे की त्याला सुहानीसारखी समजदार पत्नी भेटली आहे. शिवमने सुहानीकडे पाहिलं. ती पाहुण्यांशी बोलत होती. शिवमची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. त्याला जाणवत होतं की पाहुणे जे बोलत आहेत ते खरंच आहे. तो खरंच खूप लकी आहे की त्याला सुहानीसारखी पत्नी भेटली आहे. काही वेळाने संधी साधून शिवम बाजूला आला. तो अजूनही सुहानीच्या विचारांमध्ये हरवलेला होता. रोहितने तिथे येऊन त्याला तुम्ही दोघांनी खूप छान डान्स केलात म्हणून कॉम्प्लिमेंट दिली. शिवमने त्याला स्माईल दिली, पण त्याचं मन मात्र उद्विग्न झालं होतं. त्याला सारखं सुहानीसोबत केलेली वाईट वागणूक आठवत होती. त्याला सुहानीबद्दल खूप वाईट वाटत होतं. त्याला विश्वास बसत नव्हता की तो सुहानीसोबत इतका वाईट वागला होता. तिला अपमानित करण्याची संधी सोडली नव्हती आणि तरीही इतक्या दिवसांपासून त्याची मेमरी गेलेली असूनही सुहानी त्याची आणि त्याच्या कुटुंबाची काळजी घेत होती. इतका त्रास होऊनही तोंडातून शब्दही काढत नव्हती. नाही, सुहानीने आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही सहन केला आहे. आता मी तिला आणखी त्रास नाही होऊ देणार. शिवमने मनाशी निर्धार केला. हळूहळू आलेली सगळी पाहुणे मंडळी जेवण करून घरी जात होती. शिवम आपल्या रूममध्ये गेला आणि फ्रेश होऊन कपडे चेंज करून आपल्या बेडवर जाऊन बसला. तो सारखा सुहानीबद्दलच विचार करत होता.
सगळे पाहुणे वगैरे निघून गेल्यावर सगळे आराम करायला आपापल्या रूममध्ये निघून गेले. सुवानीही सगळं आवरून आपल्या रूममध्ये गेली. शिवमने तिच्याकडे आपलं पहिलं पाऊल टाकलं होतं, त्यामुळे ती खूप खूप खुश होती. पण तिचं एक मन म्हणत होतं की शिवम हे सगळं फक्त आईना दाखवण्यासाठी करत होता. पण त्याचे डोळे सांगत होते की त्याच्यात हळूहळू बदल होत आहे. पण तरीही सुवानीला आपल्या अपेक्षा वाढवायच्या नव्हत्या. कारण जेव्हा अपेक्षा भंग होतो तेव्हा फार त्रास होतो ही तिला चांगलंच माहीत होतं. शिवमच्या मनात काय घालमेल चालू आहे याबद्दल तिला अजिबात कल्पना नव्हती. हे सगळे विचार बाजूला सारून चेंज वगैरे करून ती झोपी गेली. शिवमला रात्री खूप उशिरा झोप लागली, कारण तो बराच वेळ सुवानीबद्दलच विचार करत होता. त्याला सुवानीला सगळं काही सांगावंसं वाटत होतं. त्याला वाटत होतं की सुवानीला सांगावं की हळूहळू त्याला सगळं काही आठवायला लागलं आहे. पण त्याने स्वतःला आवरलं आणि त्याने ठरवलं की सुवानीला हे सगळं एखाद्या स्पेशल पद्धतीने सांगायचं. त्यामुळे तो योग्य संधीची वाट पाहायला लागला. अजूनही बऱ्याचशा गोष्टी त्याला आठवल्या नव्हत्या, त्यामुळे तो योग्य वेळेची वाट पाहत होता. सकाळी उठल्यावर तो तयार होऊन ऑफिसला गेला. आज आई आणि बाबा काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार होते, त्यामुळे सुवानीने त्यांची तयारी वगैरे करण्यात मदत केली. आई बाबा बाहेर गेल्यानंतर सुवानी जेव्हा आपल्या रूममध्ये आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्या रूमचा AC खराब झाला होता. तिने दिवसभर तो AC चालू करण्याचा प्रयत्न केला. AC रिपेअर करणारा व्यक्ती निरोप पाठवूनही आला नव्हता. दिवसभर सुवानी आईंच्या रूममध्ये राहिली. आई बाबा संध्याकाळी परत वापस आले. शिवमही ऑफिसमधून आला. जेवण आवरल्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. शिवम मात्र स्टडी रूममध्ये बसून आपल्या ऑफिसचं काम करत होता. इकडे सुवानीला आपल्या रूममध्ये AC चालू नसल्याने खूप गरमत होतं. तिला त्या रूममध्ये राहणं अशक्य झालं होतं. तिला माहीत होतं की शिवम स्टडी रूममध्ये आहे. थोडा विचार करून ती हळूच शिवमच्या रूममध्ये गेली. त्या रूममध्ये आल्यानंतर तिला खूप छान वाटलं. वा, हा रूम किती थंड आहे. या रूमची गोष्टच न्यारी आहे. आणि या बेडवर किती छान झोप येते. पण सुवानी, स्वप्न पाहणं बंद कर. या रूममध्ये तू नाही राहू शकत, ती स्वतःला समजावत म्हणाली. पण तिला लक्षात आलं की शिवम तर काम करत आहे. ते काही लवकर रूममध्ये येणार नाहीत. तिने 10 मिनिटांसाठी तिथेच झोपायचं ठरवलं. तिने घड्याळात अलार्म लावला आणि बेडवर झोपली. तिला खूप छान वाटत होतं आणि 5 मिनिटातच तिला गाढ झोप लागून गेली. तो शिवम आपल्या रूममध्ये आला. सुवानीला आपल्या बेडवर झोपलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं. पण का कोण जाणे, त्याला तिला तिथून उठून देण्याची इच्छा झाली नाही. तो तिच्या गोड चेहऱ्याकडे पाहतच उभा होता. ती खूप क्यूटली लहान मुलांप्रमाणे हातपाय गोळा करून झोपली होती. झोपेत ती खूप गोड दिसत होती. तिला पाहून शिवमच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. तो जाऊन स्टडी टेबलजवळची खुर्ची ओढून सुवानीकडे पाहत बसला. क्रमशः कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.